श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज म्हणतात, माझ्या प्रिय भक्तांनो, आज मी तुमच्याशी मनापासून बोलायला आलो आहे. कारण मी पाहतोय तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण मनात खूप वेदना दडलेल्या आहेत. तुम्ही सगळ्यांसमोर मजबूत असल्याचं दाखवता, पण रात्री एकटे असताना तुमचं मन शांत राहत नाही. काही जण पैशाच्या चिंतेत आहेत, काही नात्यांच्या दुःखात आहेत, तर काहींना स्वतःचं भविष्य अंधारात दिसत आहे. पण ऐका लेकरांनो, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ येतेच, म्हणून निराश होऊ नका. तुम्ही सतत विचार करता, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढ्या परीक्षा का? कारण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो देव, त्यालाच मजबूत बनवण्यासाठी मोठ्या परीक्षा देतो. सोनं जसं आगीत तापल्यावरच अधिक चमकतं, तसंच माणूसही संकटातून गेल्यावर अधिक सामर्थ्यवान बनतो. त्यामुळे सध्या जे काही चाललं आहे ते तुमच्या नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला नव्याने घडवण्यासाठी आहे. माझ्या भक्तांनो, मी तुम्हाला आज एक मोठा संकेत देतो. तुमच्या आयुष्यात खूप दिवसांपासून जे अडकून पडलं होतं ते आता हळूहळू मार्गावर येईल. ज्या कामासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत आहात, ज्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून प्रार्थना करत आहात, त्यामध्ये बदल दिसायला सुरुवात होईल. पण लक्षात ठेवा, चमत्कार अचानक होत नाही. आधी संकेत येतात, नंतर मार्ग तयार होतो आणि मग योग्य वेळ आल्यावर आयुष्य बदलतं. तुमच्यापैकी काही जणांना गेल्या काही दिवसांपासून विचित्र बेचैनी जाणवत आहे. मन सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काहींना स्वप्न पडत आहेत, काहींना वारंवार एकाच गोष्टींचे संकेत दिसत आहेत. लेकरांनो, हे सगळं व्यर्थ नाही. जेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार असतो, तेव्हा आधी मनात संकेत मिळू लागतात. पण एक गोष्ट मला सांगायची आहे, तुमच्या मनात खूप नकारात्मक विचार साचले आहेत. सतत स्वतःला कमजोर समजणं, स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं, माझं नशीब खराब आहे असं म्हणणं, हे सगळं तुमच्या शक्तीला कमी करतं. लक्षात ठेवा, शब्दांमध्ये खूप ताकद असते. तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता तसंच तुमचं मन बनत जातं. म्हणून आजपासून स्वतःला कमी समजणं बंद करा. मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, जेव्हा झाडावरची जुनी पानं गळून पडतात तेव्हा झाड दुःखी होतं का? नाही ना, कारण त्याला माहीत असतं की नवीन पालवी येणार आहे. तसंच तुमच्या आयुष्यातून काही लोक गेले, काही नाती तुटली, काही गोष्टी हातातून निसटल्या, तर समजा काहीतरी नवीन आणि चांगलं तुमच्याकडे येण्यासाठी जागा तयार होत आहे. माझ्या भक्तांनो, राग आणि चिंता यामध्ये स्वतःला जाळू नका. रागात घेतलेला निर्णय आणि भीतीत केलेला विचार आयुष्य बिघडवतात. शांत राहायला शिका, कारण शांत मनातच योग्य मार्ग दिसतो. नदी कधी आवाज करत नाही, पण तिचं पर्वत फोडून पुढे जाते. मी पाहतोय तुमच्यापैकी काही जण खूप एकटे पडले आहेत. लोकांमध्ये राहूनही मन रिकामं वाटतं. तुम्हाला वाटतं माझं ऐकणार कोणीच नाही, पण लक्षात ठेवा, तुम्ही कधीच एकटे नाही. तुम्ही जेव्हा मनापासून मला हाक मारता, तेव्हा मी तुमच्या जवळच असतो. तुमच्या डोळ्यातले अश्रू मला दिसतात, तुमच्या मनातली वेदना मला कळते. आज मी तुम्हाला आणखी एक संकेत देतो. पुढचे काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. काही नवीन संधी तुमच्या आयुष्यात येतील. एखादी चांगली बातमी मिळेल. काही जणांच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. पण त्यासाठी मनात विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. शंका ठेवली तर भीती वाढते, विश्वास ठेवला तर मार्ग सापडतो. लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य संपलेलं नाही, तर नवीन सुरुवात होण्याच्या टप्प्यावर आहे. म्हणून भूतकाळाच्या जखमांना धरून बसू नका. जे झालं ते सोडा, कारण मागे पाहणारा माणूस पुढे चालू शकत नाही. आता रोज सकाळी उठून स्वतःला सांगा, मी कमजोर नाही, मी एकटा नाही, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. हा विश्वासच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार ठरेल. चिंता सोडा, धैर्य ठेवा आणि येणाऱ्या बदलासाठी स्वतःला तयार ठेवा, कारण तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आता दूर नाहीत.